शाळा कॉलेजात असणाऱ्या मुली जेव्हा आपल्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी जातात तेव्हा त्यांची आई त्यांना आवर्जून सांगते, चाललीयस खरी पण लवकर माघारी ये. फार वेळ थांबू नकोस किंवा घर लांब असेल तर तिच्यासोबत घरातल्या कुठल्या पुरुषाला किंवा मुलाला त्या मुलीला मैत्रिणीच्या घरी सोडण्यासाठी पाठवलं जातं. तसंच त्या मैत्रिणीच्या घरचे देखील त्या मुलीला परत माघारी येताना घरातल्या कुठल्या तरी पुरुषाला सोबत पाठवतात. मुलींच्या बाबतीत एवढी काळजी घेतली जात असतानाच आता पुणे जिल्ह्यातल्या मंचरमधून एक मोठी धक्कादायक बातमी पुढे आली आहे. एका मैत्रिणीवरच्या प्रेमापोटी एका मुलीनं चक्क आपलं घरदार सोडून पळ काढलं. या घटनेनं मंचरसहितच पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नक्की काय आहे हे सगळं प्रकरण समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मी सुरुवातीला एक गोष्ट आवर्जून सांगतो, आपण पीडितेची ओळख सार्वजनिक होऊ नये याकरता या संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही तिचं नाव, आडनाव, तिची ओळख जाहीर होईल अशी कुठलीही हिंट देणार नाही आहोत. आपण तिचा उल्लेख या संपूर्ण व्हिडिओमध्ये सोनिया असा करूया. सोनियाचं वय फक्त 16 वर्ष. माध्यमिक शाळेचा उंबरा ओलांडून तिनं महाविद्यालयीन जीवनात पाऊल ठेवलेलं, पण म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं, तसंच काहीसं तिच्या बाबतीतही झालं. तारुण्याच्या खुणा शरीरावर उमटत असतानाच मेंदूतले हार्मोन जागे होत असतात आणि अशात गोड गुलाबी स्वप्न दाखवणारे शब्द हे प्रेमाचे वाटू लागतात. भलेही ते शब्द बोलणारा चेहरा तुमच्यासाठी अनोळखी असेल, ते शब्द तुमच्यासाठी एक जाळं असेल, तरीही तुम्ही त्या जाळ्यामध्ये अलगद सशासारखे जाऊन अडकता. पुणे जिल्ह्यातल्या सोन्यासोबतही असंच काहीसं झालं. ही पोरगी कॉलेजला जाते म्हणून घरच्यांनी तिच्या हातात अँड्रॉइड मोबाईल दिला. तिने सोशल मीडियावर स्वतःचं अकाउंट उघडलं आणि इथं सगळी गणितं चुकायला सुरुवात झाली. तिला सोशल मीडियावर एक महिला कनेक्ट झाली. तिचं नाव होतं रिया सिंग. रिया सिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनियाशी बोलू लागली, तिच्याशी ओळख काढू लागली, तिच्याशी कनेक्ट राहू लागली. सोनिया कॉलेजमधून आली की तासनतास मोबाईलवर रियासोबत गप्पा मारत होती. सोनियाच्या आईला संशय आला की आपली कॉलेजला जायला सुरुवात केलेली पोरगी इतका वेळ मोबाईल घेऊन काय करते. सोनियाच्या आईनं तिच्यावर पाळत ठेवली. सोनियाच्या अपरोक्ष तिचा मोबाईल तिच्या आईनं तपासला आणि आईच्या पायाखालची जमीन सरकली. सोनियाच्या आईला संशय होता की सोनिया कुठल्या तरी मुलासोबत चॅटिंग करतेय. या वयामध्ये मुलींना पारख नसते, पाय घसरू शकतो, ज्याची किंमत आपल्या पोरीला आयुष्यभर भोगावी लागते. म्हणून सोनियाच्या आईनं सोनियाचा मोबाईल तपासला खरा, पण समोर आलेलं चित्र काही वेगळंच होतं. सोनिया कुठल्या मुलासोबत नाही तर या सिंग नावाच्या महिलेसोबत चॅटिंग करत होती. आपली मुलगी एका बाईशी इतकं वेळ काय बोलते म्हणून सोनियाच्या आईनं सोनियाला खडसावलं. सोबतच सोनियाच्या आईनं त्या बाईलाही दम दिला, माझ्या मुलीसोबत चॅटिंग करू नको, माझ्या मुलीसोबतचा कॉन्टॅक्ट तुझा थांबव असं समजावलं. मात्र परिस्थिती तोपर्यंत पुढे निघून गेली होती. ही रिया सिंग चक्क सोनियाला भेटायला आली होती आणि तिच्या घराजवळच्या एका लॉजमध्ये तिनं मुक्काम केला होता. ती वारंवार सोनियाला भेटत होती. सोनियाच्या आईला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा सोनियाच्या आईनं सोनियाला समजावलं. सोनियाच्या आईनं रियाची प्रत्यक्ष गाठ घेऊन तिला देखील दम दिला, माझ्या मुलीचा नाद सोड, माझ्या मुलीच्या मागं लागू नको. पण रियानं अगोदरच ठरवलं होतं, रियाला कुठल्याही परिस्थितीत सोनिया हवी होती. त्यासाठी आता तिनं सोनियाला आपल्या आई वडिलांच्या विरोधात भरवायला सुरुवात केली. तिनं हळूहळू सोनियाला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं. सोनिया देखील रियासाठी वेडीपिशी झाली होती. सोनियाला सगळीकडे फक्त रिया रिया आणि रियाच दिसत होती आणि अशातच त्या दोघींनी एक प्लॅन आखला. 20 एप्रिलला कॉलेजला जाते असं सांगून सोनिया घराबाहेर पडली. ती परत आलीच नाही. तिच्या घरचे हवालदिल झाले. तिच्या घरच्यांनी सोनियाची चौकशी चालू केली. सोनियाच्या मैत्रिणींकडे फोन केले, सोनिया तुमच्याकडे आली होती का असं विचारलं. मात्र त्या प्रत्येक मैत्रिणीनं नकार दिला, कारण सोनिया यापैकी कुणाच्याच घरी गेलेली नव्हती.
सोनियाच्या आईला मात्र हळूहळू वेगळा संशय येऊ लागला. तिनं सोनियाच्या कपाट चेक करायला सुरुवात केली आणि कपाटाची शोधाशोध करत असताना सोनियाच्या कपड्यांमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्याने या संपूर्ण प्रकरणाला वेगळी दिशा दिली. या चिठ्ठीत सोनियानं लिहिलं होतं, मला रियाशिवाय करमत नाही. माझे आई वडील मला रियाला भेटू देत नाहीत, मला सुखानं जगू देत नाहीत. मला रिया हवी आहे. मला रियाकडे जायचंय. मला माहित नाही माझ्यासोबत पुढे काय होईल, पण मला रिया हवी आहे. तिच्या आईनं ही गोष्ट इतरांना सांगितली. सोनियाच्या घरच्यांनी या अनुषंगानं पोलिसांमध्ये तक्रार दिली. सायबर एक्सपर्ट्स कडून सोनियाचं सोशल मीडिया अकाउंट तपासलं गेलं, जिथून रियासोबत झालेला संपर्क तपासला आणि या सगळ्यांमधून रियाचा कॉन्टॅक्ट नंबर शोधण्यात यश आलं. आणि इथंच सोनियाच्या घरच्यांना पहिला धक्का बसला. कारण रिया सिंग सोनियाशी बोलताना सांगत होती की मी हैदराबादची आहे. ती सोनियाला भेटायला आल्यावर देखील हेच सांगत होती की मी हैदराबादची आहे. मात्र जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला, तिचा नंबर ट्रेस केला, तेव्हा हा नंबर उत्तर प्रदेशात आढळत होता. आता सोनियाच्या आईची चिंता आणखीन वाढली. सोनियाच्या आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. मुलगी बेपत्ता होऊन आठवडा उलटलाय, तरीही तिचा काहीच सुगावा नाहीये. बरं, या मुलीला जबरदस्तीने नेलेलं नाहीये. तिच्यावर प्रेमाचं जाळच असं फेकलं होतं की त्या महिलेच्या हातात ही सोनिया अलगद सापडली. पोलिसांनी आता सोनियाच्या शोधात मोठी मोहीम चालू केली आहे. अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर सोनिया पोलिसांना सापडेल आणि तिला सुखरूप तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिलं जाईल. पण सोनिया गायब झाल्यापासून त्याच आसपास तिच्याच वयाच्या आणखीन 3 मुली चंद्रपूरमधून देखील अशाच गायब झाल्या. 18 एप्रिलला पाटण गावातील 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत झोपलेली असताना पहाटे उठून कुटुंबानं पाहिलं तर आपली मुलगी रात्रीतून गायब झाल्याचं त्यांना समजलं. 19 तारखेला माजरी गावातील एक मुलगी रात्री अशीच घरात झोपलेली असताना अचानक गायब झाली. तशीच घटना जिवतीमध्ये देखील झाली. त्यामुळे राज्यात नक्की काय चाललंय हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय. मुलींचं गायब होण्याचं सत्र राज्यात थांबायला तयार नाहीये. सोनियाच्या प्रकरणात तर बाहेरच्या राज्यातली एक बाई सोशल मीडियातून ओळख काढते, दुसऱ्या राज्यातून इथं येते, इथल्या स्थानिक अल्पवयीन मुलीला भेटते, तिला फूस लावते, तिला पळवून नेते, पण पोलिसांना कानोकान खबर लागत नाही. हा सगळाच प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. तुमची या प्रकरणाबद्दल काय मत आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.